तर आता मी निघालो माझं बोंबला. तर दादा एक जंगलांना ट्रॅव्हलिंग करणार आहोत आम्ही आता एक जंगलांना ट्रॅव्हल. तिथं आम्ही पहिले लई आवाज आता इथं कमी झालो आवाज. आता तो आता येतो लई दिवसांनी इकडे आलो. लई दिवसांना वर्षातून. तर ही काय आहे? धबाबी म्हणून बोलतात. हिरा धबाबी म्हणून. जुना नाव धबाबी म्हणून. लय खतरनाक दिसतंय. तर आता आम्ही माझं बोंबलं चाललो आहे. तर तिथं काजूच्या बिया पाहण्यासाठी आलेलो आहे. तर तिथं एक विहीर पण आहे प्रसिद्ध गाणीचे म्हणून, ती पण पाहण्यासाठी जाणार आहे. बघू शकता खूप चालला पण लागते वरती जजिनवर आणि जजन पण खूप आहे. आणि चालला पण खूप लागतोय आणि डझनवर आणि चढण खूपच काय लागतोय. थांबा अजून आंब्याचं झाड दाखवतोय आलेला आहे आता. हा बघा हे आंब पण आलेलं आहेत. भरपूर आंब्याचं झाड आंबा लागलेलं आहेत ते बघा. आंबे पण आलेले खूप. भारी आलेले आहेत आंबे. ते अजून बारीक आहेत. भरपूर आंबे आलेले आहेत. चालायला खूपच लागतोय. दम पण निघला चांगलाच. हा गावात झालेला आहे काय? तर हा इथे गावात होता तो पण चाललेला आहे. वनवा लागलेला आहे. जंगलात लाईट गेलेली आहे. तरी पण एवढे जंगलात ही लाईट गेलेली आहे. म्हणजे एवढा लांब तो जंगल असून सुद्धा या जंगलात लाईट गेलेली आहे. आदिवासीसाठी आणि एवढं लांबून फाटी घेऊन येतात. भाजी आजी पाहू शकता. आणखीन एक आंब्याचं झाड आलेलं आहे. इथे आंबे दिसत नाही. लांबचा प्रवास करून ज्या बायका येतात. हल्दीला निघालो का काय? कुठं चालल्या? हल्दीला. हल्दीला पण पाहू शकता ऊन पण असलं तरी पण भारी वाटते ही जागा इथं बघायला. सुकलेला तरी असला तरी तिथं बरा वाटते. तरी पण खूपच चांगलं वाटतंय. तरी पण इथं बघायला ना एकदम बरा वाटतंय. नजारा एक नंबर नजारा. ह्याची टोली म्हणणार तर कोणते काय माहिती गोष्टी आता ह्याला त्याला सांगितलं ह्याचे खान त्यांनी हाणले नसते. बकरी आहेत. बकरी दिसत नाही.
हा ते बघा. ते बघा बकरी. इथं बकरी पण आहेत. पण कॅमेरामध्ये दिसत नाही. नॉर्मल दिसतात. त्याला पण आहेत म्हणजे प्राण्यांसाठी. सगळा सुकला. अंगल केले. तळ्याचा सगळा तळा सुकलेला आहे. प्राण्यांसाठी होता. प्राणी वगैरे पाणी पितात. हे बी पाणी बिनी पिवायचं त्यासाठी होता खास. गुरं वगैरे आली तर गुरं पिवायची. चलो. नाही सोडलं पाहिजे. अरे मग लास्ट देते होती. मस्त होईल. मस्त भारी भारी होईल. त्याचं सगळं एकदम खतरनाक वाटते. माझं बुमला एकदम भारी. आणि काजूना तर कोणी काजूचा झाड मऊळ आलेला आहे. काजूंच्या झाडाला हा जांभळा झाला आहे ना. हा एकदम सगळं भारी वाटते. त्या झाडाला दम निघतंय पण भारी वाटते. तर पाहू शकतो सगळ्यांना जर किती सुंदर असा वाटते. दम निघलाय. तर टाकी पण आहे पाण्याची आणि इथं नळ पण आहे. इथे सगळी सुविधा पण आहे पाण्याची. तर इथं पाणी टाकी पण आहे. इथं नळ आहे. तर इथं काजूंची बाग आहे. तर बघू शकता काजूंची बाग. आणि तर मोर पण आलेला आहे काजूंना. आणि हे सर्व काजू आहे. तरी फुलं बघू शकता कसली आहेत. ही कुठली फुलं आहेत. अभोली. अभोलीचं फूल. यांना लय दिवसानं बघते मी. हे सगळं फूल मी लय दिवसानं बघते. अभोलीचं फूल. आता यांना काही जास्त बघा भेटत पण नाही. खूप सुंदर दिसतंय अभोलीचं फूल. खूप मजा वाटते. आणि इथं अभोलीचं फूल आणि आंबे आणि काजू ते पण बघा ते खूप मजा येते. आणि इथं चालायला पण खूप लागतोय आणि खूप दम पण निघतंय. नजर बिजर ना भारी वाटतं. आणि इथं येताना ते थोडंसं सुकलेलं आहे पण भारी वाटते सगळा. म्हणजे रोजनं मी येताना तो दिसला होता ना सुकला गावात. तो पण भारी वाटता. आणि इथं इकडं काय काजूचे सर्व झाड. हे बघ बिया बघ. हा बिया दाखव. हे बघ इकडे वर बघ बिया बघ. हा
तिथे पाहू शकतो काजू बिया पण दिसतात. काजू आलेला आहेत वाटतं. कसे आहेत तिथे काजू पण दिसतात बारीक बारीकसं. काजू आलेला आहेत नॉर्मलसं. काय वारा एक नंबर. एकदम भारी वारा येते. एकदम भारी वारा येते. तिकडे दाखव. पाहू आणि तिकडं पण पाहू शकता. किती भारी नजारा वाटते. सगळं इथं लय भारी वाटते आणि नजारा पण खूप भारीच लागते. खूपच मजा येते त्या बागासाठी. इथं भारी भारी इथलं झाडं पण आहेत. फुलं आहेत एक नंबर. तर आता मी गाण्याची विहीर पाहण्यासाठी चाललेलो आहे. तर ती खूप खालती आहे. तर ती बघण्यासाठी चाललोय. तर आता आलेलो आहे. ही विहीर थोडा गेलं जेवायचे पाखरा बिगराने काही राणीची देवी म्हणून असं बोल. तर इथं असं म्हणतात की ह्या झाडाची बुंजान गाण्याची देवी आहे या झाडात. गाण्याची देवी आहे या बुंजात. आणि तर नजारा पण खूप सुंदरसा आहेत. खूप सुंदर इथं नजारा आहेत. एकदम भारी भारी. सोडर आहे. एक सोडर आहे. त्या सोडरचं काय काम असेल. काय काम आहे. तर ही लाईटीसाठी असतं. मशनीला वीज पुरवतं. वीज पुरवाचं काम करतं. आता घरात निघालोय. खूप दमलोय आणि खूपच मजा केली. आणि हे पाहू शकतो झाड. कसले फुलांचं झाड आहे. ही कसली फुलं आहेत. पक्षीचं झाड. पक्षीचं फुलं दिसतात. तिथे काजूचं पण झाड आहे. आणि त्या बकऱ्या पण आहेत. कधी घेऊन जाईल बकऱ्या. त्याच्या लहान लहानशा बकऱ्या आहेत. तर आता माझं मोक्ष निघालो आम्ही. आता चालू घरा. व्हिडिओ चांगली वाटली असेल, भारी वाटली असेल, चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.